सर्व पत्रकार बंधू आणि बंधूंनाच मी प्रथम दिलगिरी व्यक्त करतो की अतिशय आयत्या वेळी ही पत्रकार परिषद ठरली आणि त्यामुळे आपल्याला फारच थोड्या कालावधीमध्येच निरोप गेले आणि तरीही आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. थोड्याफार प्रमाणामध्ये ही धामधूम चालू आहे, त्यामुळे धामधुमीमध्ये अशा गोष्टी होतात. आपल्याला तर अनेक धामधुमी अशा पाहिलेल्या आहेत आपण, त्यामुळे आपल्याला त्याचा परिचय आहेच. माझ्याबरोबर या ठिकाणी उपस्थित संतोष पंटागळेजी, मुत्तजित जी जे प्रवक्ते आहेत शहर काँग्रेसचे. अत्यंत महत्वाच्या विषयांवरती मी आज आपल्याला संबोधित करणार आहे, कारण मी पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली की मला इथे यायचं आहे आणि त्यावेळेला इथं मी जी आल्यानंतर मी पाहतोय की काही विषयांवरती जाणीवपूर्वक जसं राज्यामध्ये पूर्णपणे लोकांचा गैरसमज निर्माण व्हावा, लोकांची दिशाभूल व्हावी, महाराष्ट्र विकास आघाडी सरकार बदनाम व्हावं, या उद्देशानं भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम चालू आहे. आणि आताच्या परिस्थितीमध्ये पायाखालची वाळू ज्या वेळेला घसरत चालली हे स्पष्ट झाल्यानंतर त्या संपूर्ण प्रकाराला चालना देण्याचं काम या कालावधीमध्ये होतंय. आणि म्हणून खरी परिस्थिती काय आहे, वास्तविकता काय आहे, हे लोकांच्या समोर येणं हे अत्यंत आवश्यक आहे. प्रोपगंडा आणि वास्तविकता यामधलं अंतर जनतेसमोर जाणं गरजेचं आहे. जोपर्यंत सत्य लोकांच्या समोर येत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्षाचा दिशाभूल करण्याचा, लोकांचा गैरसमज निर्माण करण्याचा, खोटं पसरवण्याचा, असत्य खतन करण्याचा हा जो कार्यक्रम आहे तो कायम चालू राहणार आहे. आणि म्हणूनच दोन महत्वाच्या विषयांवरती आज मी आपल्या माध्यमातून जनतेसमोर संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. एक जे मी आता या संपूर्ण परिसरात पाहतोय की मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जाणीवपूर्वक अपप्रचार सुरू केला गेलेला आहे. आणि दुसरा जो विषय आहे तो पीक विम्याच्या संदर्भामध्ये आज शेतकरी संपूर्ण मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीनं अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे हवालदिल झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र विकास आघाडी सरकार हे पूर्णपणे भक्कमपणे शेतकऱ्याच्या पाठीशी उभा आहे. अनेक सभांमधनं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण साहेबांनी देखील या संदर्भामध्ये जनतेला माहिती देण्याचा प्रयत्न सुरू ठेवलेला आहे. परंतु काही गोष्टी जनतेसमोर येणं गरजेचं आहे, अधोरेखित होणं गरजेचं आहे, जनतेचे डोळे उघडणं गरजेचं आहे. आणि त्यातला पहिला विषय जो आहे तो मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये ही प्रचंड मोठी लढाई, कारण मी स्वतः या संपूर्ण मराठा आरक्षणाची देण्याची जी प्रक्रिया आहे त्याचा साक्षीदार राहिलेला आहे. आज जवळपास प्रामुख्यानं मी 10 वर्ष झाली काँग्रेसचं प्रवक्तेपद मी सांभाळतोय. आणि 2012 साली ज्या वेळेला आघाडी सरकार होतं त्या आघाडी सरकार मध्ये आरक्षण देण्याकरता जी समिती नेमली होती त्याचाही मी साक्षीदार आहे. आणि त्यानंतरची जी प्रक्रिया झाली 2014ला आपण जून महिन्यामध्ये जो अध्यादेश काढला त्या अध्यादेशाच्या अन्वये पुढे त्याचा सरकार गेल्यानंतर भारतीय जनता पक्षानं जे काही त्याची वाताहत केली या सगळ्या गोष्टी मी पाहिल्यात आणि प्रत्येक वेळेला आपल्या समोर येऊन या जी खरी परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न मी केलेला. परंतु मराठा आरक्षणाचा मारेकरी कोण, या प्रश्नाचं खरं उत्तर आहे की भारतीय जनता पक्षच हा मराठा आरक्षणाचा मारेकरी आहे. आणि मी आजपर्यंत आपण पाहिलं असाल मी कधीही कुठलंही स्टेटमेंट देतो, कुठलंही त्या ठिकाणी वक्तव्य करतो ते साधार करतो, सह आधार करतो. हवेमध्ये तीर मारण्याचं काम मी कधी करत नाही आणि आजपर्यंत केलेलं नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये अत्यंत गंभीर बाब जी आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करतोय ती देखील कागदोपत्री या ठिकाणी आपल्या समोर सिद्ध करणार आहे आणि ती जनतेसमोर जाणं आवश्यक आहे. मराठा आरक्षणाची खऱ्या अर्थानं लढाई
ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असताना आम्ही सुरू केली आणि त्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं गेले 1.5 वर्ष ही लढाई लढलेली आहे. आणि मधल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जे काय झालं आणि सुप्रीम कोर्टापर्यंत ही जी लढाई जाताना कशा तऱ्हेनं त्या ठिकाणी लढाई लढताना अडचणी आणल्या गेल्या हे देखील समोर येणं आवश्यक आहे. आपल्याला माहित असेल की सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये कोण गेलं होतं याचा ज्या वेळेला जनता अभ्यास करेल त्यावेळेला कळेल की त्या ठिकाणी 4 याचिकादार गेले होते. ती एकाच संस्थेचे होते आणि ती म्हणजे सेव्ह मेरिट सेव्ह नेशन ही संस्था. ही सेव्ह मेरिट सेव्ह नेशन संस्था कोणाची आहे याचा ज्या वेळेला तुम्ही अभ्यास कराल की या संस्थेमध्ये त्याची स्थापना कशी झाली, कधी झाली, का केली गेली आणि त्यानंतर या संस्थेनं काय काम केलं, त्यावेळेला तुम्हाला कळेल की किती मोठं कट कारस्थान हे मराठा आरक्षण मिळू नये याकरता रचलं गेलं. ही सेव्ह मेरिट सेव्ह नेशन संस्था ज्या वेळेला फडणवीस सरकार उच्च न्यायालयामध्ये याचिकेवरती आपली भूमिका मांडत होतं त्यावेळेला अस्तित्वात नव्हती. ज्या वेळेला उच्च न्यायालयामध्ये आरक्षण मान्य केलं गेलं त्याच वेळेला या संस्थेची स्थापना झाली. त्यांनी कुठल्याही तऱ्हेचं कुठलंही आंदोलन कुठल्याही विषयावरती कधी वेगळ्या विषयावरती केलेलं नाही. या संस्थेचं एकमेव काम राहिलेलं आहे की मराठा आरक्षणाला विरोध करणं. ही संस्था स्थापन कुठे झालेली आहे? ही संस्था स्थापन झाली नागपूरमध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या संस्थेचे सगळे पदाधिकारी हे RSS शी संबंधित आहेत. तेही मी आपल्याला त्या ठिकाणी दाखवणार आहे. याच्या पुराव्यासहितच आपण एक एक त्या ठिकाणी दाखवावं अशी मी विनंती आपल्याला करतो. नंबर नाही दिला माझ्याकडे. मी तिथे दाखवलंच मला ते इथे ठेवू नाही. कोण दाखवत लॅपटॉप इथे ठेवून दाखव. बर तू एक दाखव मी सांगतो. ही संस्था आहे सेव्ह मेरिट सेव्ह नेशन. पुढचं घे. या संस्थेची जी स्थापना झाली त्याची कागदपत्र आपल्याकडे आहेत या ठिकाणी. पुढे घ्या. त्याचे फाउंडर्स कोण आहेत तर याचे फाउंडर्स जे आहेत त्यामध्ये तुम्हाला नावं दिसतील. तिथे नावं दिसतात तुम्हाला दिसतात वरती फोकस कर वरती. हा हा डॉक्टर अनिल लद्दड. हे डॉक्टर अनिल लद्दड हे संघाचे अतिशय जवळचे कार्यकर्ते आहेत. संघाच्या प्रत्येक कामामध्ये त्यांची त्या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट असते, सहभाग असतो. पुढे तुम्हाला दिसून येईल. पुढे घ्या. पुढचं घ्या. पुढचं पान. या संस्थेची स्थापना झाली. खाली तुम्हाला नावं दिसतील. घ्या खाली नाव घ्या. ही नाव आहेत अनिल लद्दड, दुसरा आहे डॉक्टर अनुप मरार, तिसरा आहे रॉय थॉमस. ही सगळी मंडळी संघाची. आणि त्यातले ही गंभीर बाब ही की हे जे डॉक्टर अनुप मरार आहेत हे डॉक्टर अनुप मरार यांच्या स्वतःच्या राहत्या पत्त्यावरती ही संस्था रजिस्टर झालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाची बाब अशी की डॉक्टर अनुप मरार हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत. भारतीय जनता पक्षाने जी वैद्यकीय शाखा तयार केली गेली होती भाजपची त्याच्या पूर्व विदर्भाचे हे संयोजक आहेत. हे तुम्हाला आता ही सगळी मंडळी जे सिटीजन अमेंडमेंट ऍक्टच्या वरती जे आंदोलन झाले त्यामध्ये सहभागी होती. खाली तुम्हाला नावं दिसतील तिथे. खाली जाऊ दे खाली. दुसरं पान घे मग त्याच्यामध्ये. हा हे बघ खाली दिसतंय.
खाली जे दिसते ना, खाली फोकस करा, की डॉक्टर अनिल लद्दर तुम्हाला दिसतील या सीएच्या याच्यामध्ये आंदोलनामध्ये. ही सगळी RSSची मंडळी त्यामध्ये सहभागी झाली होती. नागपूरमध्ये याची सभा झाली होती. पुढे घ्या. हे केरळाला जे झालं होतं, केरळामध्ये जे शिष्टमंडळ गेलं होतं RSSचं, त्यातही ही मंडळी होती. पुढे घ्या. खाली नावं तुम्हाला दिसतील त्याच्यामध्ये, ती नावं देत. हे बघा, डॉक्टर अनूप मरार, श्री रॉय थॉमस. केरळाला RSSचं जे शिष्टमंडळ गेलं होतं त्याच्यामध्ये ही मंडळी होती. पुढे घ्या. हा जो पत्ता आहे हा इथे तुम्हाला दिसेल, केअर ऑफ डॉक्टर अनूप मरार, आणि जो पत्ता आहे रजिस्ट्रेशनचा हा त्यांच्या घरचा पत्ता आहे. पुढे घ्या. हे सगळे आपल्याला पीडीएफच्या रूपामध्ये आपापल्या तुमच्याकडे येणार आहे. तुम्ही स्वतः हे पाहायचं आहे. आणि ही त्यांची यादी जी जाहीर केली होती, बीजेपी मेडिकल फ्रंट न्यू बॉडी अनाउन्स्ड. यांची नियुक्ती ही माननीय सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलजी यांच्या आशीर्वादाने झालेले आहे. फडणवीस साहेबांशी अतिशय जवळीक असलेले डॉक्टर अनूप मरार त्यांच्या शाळेमध्ये होते एकत्र. आणि मराठा आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये लढाई लढणं, तुम्ही आपण सगळेजण पत्रकार आहात, इतकं सोपं नाही. तुम्ही लक्षात घ्या. त्याला रसद कोणी पुरवली हा जेव्हा प्रश्न येतो त्यावेळेला तुम्हाला कळेल की रसद पुरवणारे मागे कोण आहे. आणि एकंदर झालं ना पुढचं, ही सगळी बघा ज्या पद्धतीने डॉक्टर अनूप मरार कसे फडणवीस साहेबांना भेटलेले आहेत, त्यांची नियुक्ती झाल्यानंतर सगळे. त्यामुळे मुंह में राम बगल में छुरी, मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम कोण करतंय. एके ठिकाणी विधिमंडळामध्ये ज्या वेळेला हा कायदा आणला त्यावेळेला सगळ्यांनी सहमतीनं एकमतानं तो मंजूर केलेला आहे. जर तो एकमतानं मंजूर केलेला आहे त्यावेळेला भारतीय जनता पक्षाची ही भूमिका होती की मराठा आरक्षणाच्या बाजूनं जाहीर भूमिका होती. मग त्यांचाच पदाधिकारी हा सर्वोच्च न्यायालयामध्ये लढू कसा शकतो जाऊन. मोर्चे काढलं त्यांनी, ते मोर्चाचे पण तुम्हाला त्याच्या पुढे दिसेल. हे सगळे मोर्चे, त्याचा फोटो पण आहे मोर्चाचा. मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये नागपूरमध्ये मोर्चे निघाले. हे मोर्चे निघालेले आहेत सेव्ह मेरिट सेव्ह नेशनच्या संस्थेच्या माध्यमातून. आणि हीच मंडळी सगळी आहेत. भाजपचा पदाधिकारी आहे, त्याला भेटतायत, ते त्याला थांबवू नाही शकत तुम्ही की पक्षाची भूमिकेच्या विपरीत जाऊन तुम्ही त्या ठिकाणी लढाई लढता. कारण ही लढाई लढली जावी, मराठा आरक्षणाला विरोध व्हावा, सर्वोच्च न्यायालयामध्ये ते मिळालं जाऊ नये. एके ठिकाणी दाखवायचं की नाही नाही राज्य सरकारच्या संदर्भामध्ये आक्षेप घेत राहायचा आणि दुसरीकडे त्याला विरोध करण्यासाठी आपलीच माणसं पाठवायची. हे कटकारस्थान, हे षडयंत्र, हे भारतीय जनता पक्षाचं होतं असा आमचा ठाम आरोप त्या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच हे जनतेसमोर येणं आवश्यक आहे की ही मंडळी किती पाताळ यंत्री पद्धतीचं षडयंत्र करू शकतात. दुसरा जो मुद्दा आहे या संदर्भामध्ये पीक विम्याच्या संदर्भात राहू देता, याचे सगळे तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे जसं मी मगाशी म्हणालो, कुठल्याही पुराव्याशिवाय मी कधी आजपर्यंत आरोप केलेला नाही. पीक विम्याच्या संदर्भामध्ये देखील आताच्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न चाललेला आहे, मला आश्चर्य वाटते इतकं खोटं कसं काय बोलू शकतात हे लोक. म्हणजे मधल्या कालावधीमध्ये सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब म्हणत होते की नाही आमच्या कालावधीमध्ये भरपूर परतावा दिला गेला. मला हे कळलं नाही. पहिली गोष्ट, परतावा देण्याचं काम ह्या विमा कंपन्या करत असतात. तर जर दिला असेल तर सगळ्यात गंभीर बाब ही आहे की 2016 पासून ही पंतप्रधान फसल विमा योजना सुरू झाली. तिथपासून जितका हप्ता हा शेतकऱ्यांनी, राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मिळून भरला या कंपन्यांना, त्याचा जो परतावा मिळालेला आहे
तो नेहमी कमी मिळालेला आहे. आजपर्यंतच्या फडणवीस सरकारच्या इतिहासामध्ये एकदाही कधी हा हप्त्याच्या पलीकडे जाऊन परतावा मिळालेला नाही. आणि जर तो मिळाला असेल तर तो महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये मिळालेला आहे, हे नमूद करणं गरजेचं आहे. हे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आल्या आल्या पहिल्यांदा ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम जर झालं असेल तर तो महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये झालं. कारण एकंदरच ज्या पद्धतीनं माझ्याकडे आकडेवारी आहे ती देखील आपल्याला देईन मी. जवळपास 4000 राज्य, केंद्र आणि शेतकरी मिळून 4922 कोटी रुपये हे जमा झाले होते हप्ता म्हणून. आणि त्याच्या बदल्यामध्ये 5537.28 कोटी रुपयाचा परतावा दिला गेला होता. जवळपास 112% होता, जो फडणवीस सरकारच्या कालावधीमध्ये नव्हता, तो महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये होता. दुसरा सगळ्यात गंभीर बाब 5537.28. आज नांदेडमध्ये सर्वाधिक नुकसान आहे याच्यात काही शंका नाही. मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, शेतकरी हवाल दिला आहे. अशा परिस्थितीमध्ये फडणवीस सरकारच्या कालावधीमध्ये जेवढी मदत कधी नव्हे इतकी जाहीर झाली, त्याच्यापेक्षा जास्त मदत ही महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं जाहीर केली, ही वस्तुस्थिती आहे. आणि पीक विम्याच्या संदर्भामध्ये 2019-20 पर्यंत खरीप रब्बी झाल्यानंतर जेव्हा फायनल फिगर आली त्यावेळेला सगळ्यात जास्त परतावा आजपर्यंतच्या इतिहासामधला हा आमच्या सरकारच्या कालावधीमध्ये दिला. 29 सप्टेंबरला आम्ही GR काढलेला आहे या वेळेच्या हप्त्याच्या संदर्भामध्ये. आणि 5 ऑक्टोबरला कंपन्यांचे पैसे दिले देखील गेलेले आहेत. 973 कोटी रुपये हे जमा केले गेलेले आहेत. शेतकऱ्यांनी आपले पैसे जमा केलेले आहेत, केंद्रानं आपले पैसे जमा केलेले नाही. अजूनही केंद्राचे पैसे पूर्णतः का जमा झालेले नाहीत? आणि मग कुठल्या तोंडानं तुम्ही येताय आणि लोकांना सांगताय, लोकांची दिशाभूल करताय? मराठवाड्याच्या दौऱ्याला आले होते ना, पण तोंड देखले पडत, तोंडाला पानं पुसून गेले. तुमची जबाबदारी काय आहे? आज गेले अनेक वर्ष आपण पाहतोय केंद्र सरकार महाराष्ट्राला मदतच करत नाही. कोकणामध्ये आणि गुजरातमध्ये ज्या पद्धतीनं वादळ आलं, पंतप्रधान गुजरातला गेले आणि 1000 कोटी लगेचच जाहीर करून टाकले त्यांनी. इतकं गुजरातबद्दल प्रेम, महाराष्ट्राबद्दल का नाही प्रेम? आणि मग पीक विम्याची रक्कम तुम्ही जमा जर केली नाही तर त्याचा परतावा कसा मिळेल लोकांना अजून? आणि ही परिस्थिती आहे की सरकार, केंद्र सरकार पूर्णपणे बेजबाबदार आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम यांनी केलेलं आहे. आणि दुसरीकडे आपण पाहत असाल की ज्या पद्धतीचे काही उद्योजकांसाठी निर्णय होतात ते किती त्वरेनं केले जातात. आणि शेतकरी आपल्याला दिसतोय की ज्या पद्धतीने लखीमपूर खेरीला पायदळी तुडवला गेला, त्या जीपच्या चाकाखाली तुडवला गेला, त्या पद्धतीचीच भूमिका या सरकारची. आणि सगळ्यात गंभीर बाब अशी की मी मगाशी सांगितलं की पहिल्यांदा झालं इतिहासामध्ये की विम्याच्या हप्त्यापेक्षा जास्त परतावा दिला गेला. आणि त्या अगोदर माझी स्वतःच्या अनेक वेळेला त्या ठिकाणी पत्रकार परिषद झालेत आणि मी अनेकदा त्याबाबत बोललेलो आहे की ही जी पंतप्रधान फसल विमा योजना ही काही निवडक विमा कंपन्यांच्या भल्याकरता केली जाते. प्रचंड फायदा या 4 वर्षाच्या फडणवीसांच्या कालावधीमध्ये या कंपन्यांनी लुबाडलाय. शेतकऱ्याला लुबाडलं, राज्य सरकारला लुबाडलं, आणि केंद्राचाही जो पैसा असतो तो जनतेचाच पैसा असतो. त्यामुळे हे लुबाडणूक होत असताना हे पैसे गब्बर होतात पैशानं, ही जी सगळ्या कंपन्या आहेत. मग आम्ही या संदर्भामध्ये ज्या वेळेला 8 जूनला शिष्टमंडळ महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण साहेब गेले होते पंतप्रधानांना भेटायला, त्या 12 मागण्या केल्या. त्यामध्ये एक मागणी केली होती की तुम्ही बीड पॅटर्न राबवा.
आम्हाला बीड पॅटर्न राबवू द्या, आमची योजना आम्ही तयार करतो, त्याच्यासाठी परवानगी द्या. का दिली जाईल? का दिली जात नाही? अजूनही तो त्या ठिकाणी त्याच्यावर निर्णय का होत नाही? तुम्हाला विमा कंपन्यांना फायदा पोहोचवायचा आहे का? ह्या विमा कंपन्या या केंद्र सरकारच्या, मोदी सरकारच्या जावई आहेत का? आणि सगळ्यात गंभीर बाब अशी की अनेक राज्यांनी या फसल विमा योजनेमधनं काढता पाय घेतला आणि त्याच्यामध्ये यांचीही राज्य आहेत, त्यांना परवानगी मात्र पटकन दिली गेली. गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, तेलंगणा आहे, आंध्र आहे, बिहार आहे, पश्चिम बंगाल आहे, पंजाब आहे, झारखंड आहे. या योजनेतनं ही सगळी राज्य बाहेर पडली, आम्हाला मात्र बाहेर पडून दिलं जात नाही. काय कारण आहे? त्यामुळे जनतेची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न जो आहे तो निश्चितपणे आम्ही प्रयत्न करत आहोत की हाणून पाडला गेला पाहिजे. कारण सत्य परिस्थिती जी आहे ती लोकांसमोर आली पाहिजे. आणि एकंदरच जितकी यांच्या पायाखालची जमीन सरकत चालली आहे, आताच पाहताय आपणच, सगळ्यांना कळतंय काय परिस्थिती आहे. निकाल किंवा काही ज्या गोष्टी आहेत समोर येणारच आहेत, जनतेच्या मनामध्ये काय आहे ते सगळं येतं. प्रश्न एवढाच आहे की लोकांची दिशाभूल ही फार काळ राहणार नाही, टिकणार नाही. बाकी आपल्याकडे नाही. आपण थोड्याशा त्या माध्यमांच्या बातम्यांवरनं जाऊ नका. मी जी काही माझी भूमिका आहे ती मांडली. मी अधिकचं काम पक्षाकडे मागितलेलं आहे. मी बरेच वर्ष झाली एकच जबाबदारी सांभाळताना बोललो की अधिकचं काम मला द्या आणि यापेक्षा अधिक माझा अनुभव वाढेल असं म्हटलंय. बाकी काय, मी जे म्हटलं त्या गोष्टी सांगितल्या. नाही, मला कोणी काढलेलं नाही. मी फक्त बघितलं की मला वेगळी जबाबदारी द्यावी. आता किती वर्ष आपण पाहताय मला. उद्धव ठाकरेंना भेटले? हो, मी माझ्या वैयक्तिक कामाकरता भेटलो होतो या संदर्भामध्ये. मी त्यावेळेस स्पष्ट केलं होतं याचा काही, आणि लगेचच त्याच वेळेला मी आधीच सांगितलं होतं की मी आपल्याकडे आपल्या सेवेला येणार आहे इथं नांदेडला. त्यामुळे या संदर्भामध्ये कोण काय तर्क वितर्क काढत असेल तर ते काढत राहू द्या. अहो, माझे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे ते प्रमुख आहेत, आम्ही त्याचे घटक दल आहोत आणि आमचं मिळून सरकार आहे. सरकारचे प्रमुख आहेत आणि मी सरकारमधल्या एका सामील पक्षाचा पदाधिकारी आहे. त्यामुळे जर मी उद्धव ठाकरेंना भेटलो तर त्याच्या अगोदरही भेटलोय, भविष्यातही भेटेन. यात मोठी गोष्ट काय आहे मलाच कळत नाही. नाही, अशा तऱ्हेचं दबाव तंत्र हे काँग्रेस पक्षावर कधी चालत नाही. मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि अनेक वर्ष म्हणजे माझ्या घरामध्ये काँग्रेस आहे, काँग्रेसचा सैनिक आहे. त्यामुळे वडिलांपासून त्या ठिकाणी मी माझ्या काँग्रेसनी म्हणजे जसे डोळे उघडले तिथपासून काँग्रेसच पाहिजे. परवा किरीट समय्या येणार आहेत, त्यांनी एक ट्विट केलं होतं, त्या ट्विटला आपण उत्तर दिलंय, स्वागत केलंय किरीट समय्याचं. काय आता सोमय्यांचा अपप्रचार पूर्ण महाराष्ट्रभर जो चालू आहे, जी नौटंकी चालू आहे ती पण पाहतोय. त्यामुळे त्या नौटंकीचा पाण उतारा कसा करायचा ते आम्हाला माहिती आहे, कारण आमची काही आता काही नव्याने ओळख नाही आहे किरीट सोमय्यांची. वर्षानुवर्ष हा संघर्ष आमचा चाललेला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या जशी येतील त्या पद्धतीचं त्यांना जे बोलतील त्यांच्या भाषेमध्ये त्यांना उत्तर निश्चितपणे मिळेल. काही अंदाज आहे का आपला की किरीट समय्या कशाबद्दल येत आहे, काय आरोप करतील, तुमची तयारी काही आहे? किरीट सोमय्या खोटे नाटे आरोप करण्याचं काम त्यांचं आयुष्यभर राहिलेलं आहे. त्यांचं राजकारणच ते आहे. त्यांना ईडी नंतर सीबीआय याच्याशिवाय ते दुसरं काही बोलतच नाही. त्यामुळे त्याचं उत्तर त्या दिवशी निश्चितपणे त्यांना भेटेल. करारा जवाब मिळेल. याच हॉटेलमध्ये येणार आहेत ते. याच हॉटेलमध्ये उतरतायत ते. शेजारी चांगली गोष्ट आहे त्यांचा. नहीं, वो हमारी पार्टी के प्रेसिडेंट है, ऐसा नहीं है. नाराजगी नहीं होती. ये पार्टी के फोरम में एक अपनी बात कहने का मौका पार्टी देती है. एक सबसे मेरे ख्याल से आज की जो राजनीतिक परिस्थितियों में जितनी भी पार्टियां हैं सबसे ज्यादा लोकतांत्रिक पार्टी कांग्रेस है. तो हमारा कोई भी मन में बात हो तो अपनी बात रखने का मौका पार्टी देती रहती है. तुम्ही नवीन काय जबाबदारी मागितली होती?
ती आमची हायकमांड ठरवतील ती. त्यातली एक जबाबदारी आता आलोय की लगेचच आपल्याकडे आलोच की आता 4 दिवस आहे तुमच्या सेवेला. हा पण माझं कामच आहे, मी पक्षाचा सैनिक आहे, पक्षाचा शिपाई आहे. जिथं पक्ष तिकडे उभं करेल तिथं मला उभं करण्याचं काम, उभं राहण्याचं काम. नाही मी आता उद्या ह्याला पण आहे, म्हणजे सगळ्या प्रचारामध्ये आहे मी उद्या. माझ्या सभांमध्ये देखील आपण दिसाल, मी सभेमध्ये असेल. त्या दिवशी 26 तारखेला या विषयावर बोलणार आहे ना. आज कशाला बोलायला लावतं मला? कारण मगाशी म्हणाल ना, करारा जबाब मिळेल. मी तेच सांगितलं की आज पहिली गोष्ट केंद्राचाच हप्ता आलेला नाही अजून. या संदर्भातली प्रक्रिया त्याच्या दुसरा पैसे जर तुम्ही हप्ताच भरला नाही तर प्रक्रिया सुरू झाली आहे, परंतु खऱ्या अर्थानं त्याला जो खीळ बसलेला आहे तो केंद्र सरकारचा हप्ता अजून आलेला नाही. हे पहिल्यांदा घडतंय, हे पहिल्यांदा घडतंय. खरं म्हणजे हे खऱ्या अर्थानं जबाबदारी या आता या कंपन्यांना नियुक्त करण्याचं काम देखील तेच करतात. माझ्या हिशोबानं या संदर्भामध्ये सरकार पूर्णपणे आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करतंय. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची स्थापना ज्या तत्वाने झाली त्यामधल्या एक गोष्टीचा भाग असा आहे की या देशातला जो पददलित व्यक्ती आहे, शेतकरी असेल, कामगार असेल, त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं. हे बोल नाही, या संदर्भात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, स्वतः पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी घोषणा केली. ही बाब दुर्दैव आहे. ज्या केंद्र सरकारने नेमलेली एजन्सी आहे त्या एजन्सी विरुद्ध कडक कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत आणि चौकशी समिती गठीत केली आहे. त्याचा अहवाल 2 दिवसात आल्यानंतर त्याच्यावर कारवाई होणार आहे. ती कारवाई करण्याची जबाबदारी अर्थात केंद्र सरकारची राहणार आहे. शिफारस मात्र राज्य सरकार करणार असं पालकमंत्री साहेबांनी तुम्हाला त्याही सांगितले. आजही त्या विषयावरती ठाम आहे. सीए के बारे में कांग्रेस का क्या स्टैंड है? अभी आपने बताया कि जो अधिकारी बीजेपी का पदाधिकारी सीए के खिलाफ में रहा हुआ है, तो कांग्रेस का क्या स्टैंड है इस बारे में? देखिए कांग्रेस सत्ता में जो है यहाँ पर मुखा कॉर्पोरेशन में, लेकिन वहाँ ठहराव नहीं हुआ. नहीं, ये मेरे समझ से लोकल पॉलिटिक्स क्या है या क्या हुआ है, ये मेरे ख्याल से कांग्रेस जो भी आंदोलन हुआ वो कांग्रेस ने जी खिलाफत करने के बाद शुरू हुआ है. ये ध्यान रखना चाहिए. पार्लियामेंट में सबसे ज्यादा इसके खिलाफ, ये जो एक्ट के खिलाफ अगर कोई आवाज निकली तो कांग्रेस की आवाज निकली. पळवाटा कधी बंद होतील सर? आरक्षणाचे जे पळवाटा आहेत ना की राज्य सरकार केंद्र सरकारवर ढकलते आणि केंद्र सरकार राज्य सरकारवरती, त्याच्यामध्ये मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न आहे सर. तर कधी होईल? ओबीसी आरक्षण आहे, मुस्लिम आरक्षण आहे सर. पहिली गोष्ट लक्षात घ्या की हा सगळ्यात मूलभूत प्रश्न जो सुरू कोणी केला, हा सुरू केलेला आहे केंद्र सरकारनं. याचं कारण असं, 102वी घटना दुरुस्ती काय राज्याने आणलेली नव्हती. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा त्याच्यामध्ये कुठलाही रोल नव्हता. ही आणली. त्यानंतर त्या ठिकाणी निश्चितपणे पहिल्या सुरुवातीला आम्ही सांगत होतो की केंद्र सरकारनं आणून ही मोठी चूक केली, राज्यांचे अधिकार काढून घेतलेले आहेत. परंतु त्यावेळेला चंद्रकांत पाटलांचे स्टेटमेंट आजही पहा, माझ्याकडे सगळे मोबाईलवर आहेत. आणि त्यानंतर देखील त्यांनी केंद्र सरकारने चूक केली नाही म्हटलं. नंतर मग सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन त्यांना परत ऍफिडेव्हिट दाखल करून परत त्या ठिकाणी त्याचा फेरविचार करायला जावं लागलं. याचा अर्थ ती चूक होती हे निश्चित आहे. दुसरा महत्वाचा विषय आहे की 50% मर्यादेच्या पलीकडे जाऊन आरक्षणाचा कुठलाच प्रश्न सॉल्व्ह होता येणार नाही, हे माहिती आहे केंद्र सरकारला. असं असताना आम्ही त्या ठिकाणी म्हणत होतो की जेव्हा ह्यामध्ये दुरुस्ती करायची आहे ते ह्याच्या करा. तुम्ही 10% जेव्हा ईडब्ल्यूएसचं आरक्षण आणता त्यावेळेला 50%च्या वरचं चालतं, त्याच्यासाठी घटना दुरुस्ती होते. मग ह्यामध्ये का नाही करत आहेत? सगळे आरक्षणाचे प्रश्न हे 50%ची मर्यादा पार केल्यानंतर सुटू शकतात, पण ह्यांना करून द्यायचे नाही.